मंडळी, महाराष्ट्रामध्ये जसा ऐतिहासिक तसाच धार्मिक वारसाही जपला जातो। याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात असलेली पवित्र धार्मिक स्थळं आणि विविध प्राचीनकालीन मंदिरं। देशांतर्गत व राज्यांतर्गत पर्यटनामध्ये धार्मिक कारणाने होणाऱ्या पर्यटनाचे प्रमाण सर्वाधिक आहे। चला तर मग आपणही अशाच एका देहू गावचे ग्रामदैवत असणाऱ्या प्राचीन मंदिराला भेट देणार आहोत। पुणे जिल्ह्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या देहू गावातील हे प्राचीन शिवालय श्री सिद्धेश्वर मंदिर। कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझविण शंभो मज कोणतारी, सृष्टीच्या तारणहाराचं हे अतिप्राचीन शिवमंदिर इसवी सन पूर्व 12व्या शतकाच्या आधीपासून येथे स्थित आहे। मंदिरामध्ये प्रवेश करताना येथे असणारी ही झाडे जणू आपलं स्वागतच करत आहेत असं वाटतं। पक्षीपाखरांच्या आवाजाने मन अगदी शांत होतं व शिवदर्शनाची ओढ अधिक वाढते। मंदिराचा परिसर अत्यंत स्वच्छ आहे। मंदिरातील ही फुलांची सजावट अत्यंत विलोभनीय आहे। येथे लावण्यात आलेल्या फलकांच्या रूपात धर्मशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांचेही दर्शन घडते। मंदिराच्या मध्यभागी मोठे यज्ञकुंड आहे व बाजूलाच दिसते शंकराचे प्रिय वाद्य आणि आयुध म्हणजेच त्रिशूळ व डमरू। पुढे जातात भगवान शिवाचे वाहन असणारे नंदीदेव यांचेही दर्शन घडते आणि पुढे दिसतो तो मंदिराचा गाभारा। गाभाऱ्यामध्ये महादेवाची स्वयंभू पिंड आहे व मागील बाजूस काळभैरवनाथाची मूर्ती आहे। भाविक येथे भक्तिभावाने पूजा करतात आणि आपली मनोकामना महादेवाचरणी व्यक्त करतात। येथे मंत्रपठण रुद्रपठण कायमच सुरू असतं। ते म्हणतात ना, जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्तिमुक्ती आनंद कल्याण। अशा या इच्छापूर्ती करणाऱ्या स्वयंभू पिंडीचे दर्शन घडताच मन अगदी प्रसन्न होते। मंदिराची रचना अत्यंत सुबक आहे। मंदिराचे सर्व व्यवस्थापन हे श्री सिद्धेश्वर सेवा मंडळामार्फत केले जाते। या मंदिरामध्ये महाशिवरात्री, श्रावणोत्सव, चंदनउटी महोत्सव, काळभैरवनाथ जयंती असे अनेक सणोत्सव मोठ्या आनंदाने व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये साजरे होतात। मंदिराच्या परिसरामध्ये मुंजोबाचे एक मंदिर पाहायला मिळते। श्री सिद्धेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री दिलीप गुंडरे आपल्याला या स्थळाबद्दल आणखी माहिती सांगत आहेत। हे जवळजवळ 1200 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि मी लहानपणी असताना ज्यावेळेस मला जे आठवतं आहे ते सांगतो। इथं या शेजारी गोशाळा होती। ही संपूर्ण ही गावकीची म्हणजे तटबंदी होती आणि हे बल्लाळाचं पण आहे। इथं बल्लाळ म्हणून ब्राह्मण होता, तो इथं या सर्व याचं पूजा अर्चा वगैरे करायचा। काय आता याच्यानंतर आम्ही जे काय नंतर सुधारणा केली काय ही काय आणि हे मंदिर आहे हे भाविकांना पावणारं मंदिर। हे स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे सिद्धेश्वर काय। त्यामुळे तुम्ही काही जरी नवस केले किंवा काही जरी तुमच्या मनातील श्रद्धा असेल किंवा काही असेल हे जर तुम्ही जर बोलून दाखवलं तर त्या तुमच्या इच्छा सर्व इथं पूर्ण होतात। तर असं हे पवित्र ठिकाण की जे संत तुकाराम महाराजांच्या साधनेच्या आणि कीर्तनाच्या ठिकाणांपैकी एक समजले जाते। म्हणूनच त्यांच्या अभंगांमध्येही ते म्हणतात, तेथे दास तुका करीतो कीर्तन हृदयी चरण विठोबाचे। आता आपण आहोत मंदिराजवळ असणाऱ्या बल्लाळवनामध्ये। संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये या ठिकाणची महती सांगताना म्हणतात, लक्ष्मीनारायण बल्लाळाचे वन तेथे अधिष्ठान सिद्धेश्वर। तर अशा या पवित्र बल्लाळवनात तुकोबारायांच्या काळातील एक पुरातन विहीर पाहायला मिळते। 1972च्या दुष्काळामध्ये पुणे जिल्ह्यातील काही गावांना ही विहीर जणू जीवनदायीनीच ठरली। कुठेही पाणी नसताना श्री सिद्धेश्वराच्या कृपेने या विहिरीच्या पाण्याने पुणे जिल्ह्यातील काही गावांची तहान भागवली।
या विहिरीला धार्मिक इतिहासही खूप मोठा आहे. वर्तुळाकार असणाऱ्या या विहिरीच्या मध्यस्थळी लहान लहान खोल्या आहेत. परंतु इंद्रायणी नदीला येणाऱ्या वारंवार पुरामुळे ही विहीर सध्या बुजलेल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. अशा पद्धतीने साक्षात इंद्रायणीचा जिवंत झरा असलेल्या या विहिरीचे पावित्र्य आपल्या लक्षात येते. तर अशा या बल्लाळवनामध्ये पुरातन मंदिरांचे व घरांचे अवशेष आढळून येतात. सिद्धेश्वर मंदिराच्या समोरच असणारं हे श्री गुरुदेव दत्त व श्री स्वामी समर्थ यांचं मंदिर. मूळ मुळीचा आकारू तुझ म्हणती श्री गुरु, सच्चित शक्तीचा आधारू पूर्णाधारू ओंकारासी. अशा या ब्रह्मस्वरूपाचे दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न होते. तर अशा या पवित्र ठिकाणामुळे देहूचे महत्त्व व पावित्र्य आपल्या लक्षात येते. तुम्हीही या स्थळाला नक्की भेट द्या. चला तर मग देहू गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वराचे स्मरण करून भेटूया एका नव्या भक्ती प्रवासात. आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि अशाच अनोख्या भक्ती प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.